आमच्या घरी ना खूप जास्त दूध आलं होतं. आलं तर काही नाहीये, पण ना ते घेतच नाही कुणी. कुणी चहा पण पित नाही. शिवाय माझ्या फक्त मीच एकटी चहा घेणारी होती आणि त्याच्यानंतरला ना प्रिन्शूला दिलं होतं ऑरेंज खाण्यासाठी. आणि ना घरातली कामं मी लवकरच करून घेत होती. कारण मला ना निघायचं होतं बाहेर. बाहेर म्हणजे ना बाहेरगावी निघायचं होतं. कारण आर्या, प्रिन्शू आणि माझी तब्येत खूप झाली होती खराब. त्यासाठीच आम्ही चाललो होतो मुंबईला आणि त्यासाठीच लवकर घरातली कामं करून घेतली. आणि आर्याचा जो प्रोजेक्ट द्यायचा होता स्कूलमध्ये तो सबमिट केला. आणि ना सांता कमी जोकर ज्यादा दिसते, त्यामुळे थोडं हसू नका प्लीज. आणि ना त्याच्यानंतर आम्ही सिंपल जेवण केलं होतं आणि दरवेळेस प्रमाणेच ना आम्ही निघालो होतो संध्याकाळी. कारण ना हे आमचं कम्फर्ट झोन आहे. आम्ही संध्याकाळीच निघतो. थंडी किती जरी असली तर ना आम्ही संध्याकाळीच निघणार होतो. आर्याने पण स्वेटर घातलं नव्हतं कारण तिला ना ते जॉकेटच थोडं गरम वाटत होतं त्यासाठीच. जेव्हा मी मागच्या वेळेस आले होते ना, त्यावेळेस ना मुंबईला प्रिन्शूचं स्वेटर राहिलं होतं आणि आर्याला घ्यायचं नव्हतं. मग आम्ही आलो बसमध्ये. मस्त स्लीपर सीट भेटली होती आम्हाला. झोपून घेतलं. आर्या तर झोपायचं नाव घेत नव्हती कारण तिला व्हॉमिटिंग सारखं होत होतं. त्यामुळे ती बसूनच होती. आणि त्याच्यानंतरला थोड्या वेळाच्या नंतरला ना ह्या दोघी अशा मस्ती घालायला लागल्या की तिला असं वाटत होतं काही झालंच नाही. मामाच्या गावाला जायचं म्हटलं ना, या दोघींना काय एक वेगळाच आनंद भेटतो काय माहिती. मस्त गाडीमध्ये पण त्यांची मस्ती चालूच होती. त्याच्यानंतरला कमीत कमी 5 वाजता ते झोपलेल्या दोघी जणी. आम्ही येणार आहेत म्हणलं ना आमच्या घरातले कोणी झोपतात की नाही काय माहिती. माझे बाबा पण लवकरच आले होते स्टेशनवरती आम्हाला घेण्यासाठी आणि दोघींना पण असं उचलून घेतलं जसं काही मागं कुणी माणसंच नाहीयेत. तर असं होते नातींचं आणि त्यांचं प्रेम वेगळंच आहे म्हणा. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.